नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव फर्जना मोल्लाने. पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 36 साईजची प्रिन्स कटोरी कटून घेऊन आलेली आहे. तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. तर ही पाठीमागील मी उंची टाकलेली आहे आणि ह्याचा शोल्डर मी 5.5 घेतलेला आहे पूर्ण. जर ओपनमध्ये 2.5 ठेवलेला आहे आणि आडवा 3.5 ठेवलेला आहे, 3 ठेवलेला आहे सॉरी. तर हे पाठीमागील मी सगळे टक्सची उंची घेतलेली आहे आणि ह्याची फिटिंगची मार्जिंग 2 इंच ठेवलेली आहे. ह्याची फिटिंगची मार्जिंग करून घेणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओमध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता, जेणेकरून आपल्या महिलांसाठी पण आपल्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. हे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. ही प्रेस कटोरी मी अशी आपण घेतलेली आहे, अशी मार्जिंग केलेली आहे. जर तुम्हाला योगपट्टी बसवायची असेल तर तुम्ही जेणेकरून ह्याच्यावरती मार्जिंग करून घ्या आणि योगपट्टी बसवू शकता. जर कोणाला बिना योगपट्टीचा तयार करायचं असेल तरीही चालतं त्याच्यामध्ये, जेणेकरून 1 इंचाने फक्त पुढची मार्जिंग वाढवून घ्यायची आणि योगपट्टी जर बसवायची नसेल तर 1 इंचच ठेवा. आणि जरी तुम्हाला योगपट्टी बसवायची असेल तर त्याची 1.5 इंचाने मार्जिंग समोरील बाजूची कटिंग करून घ्या. आणि ही बाहीची उंची टाकलेली आहे 5.5 बाही आहे, मी 6.5 टाकणार आहे. 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेणार आहे. तर ही बाही अगदी परफेक्ट बाही आहे. जर तुम्हाला काही बाही जर माप टाकता येत नसेल तर आपण बाहीचे पण व्हिडिओ शेअर करणार आहे, ते पण तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये वाट बघू शकता त्याची. तर ते मी टाकणार आहे. ते योगपट्टीचं आहे, मी योगपट्टी मार्जिंग करून घेतलेली आहे. तर मी बाहीचे कटिंगचे व्हिडिओ का टाकत नाही, तर ह्याचे बाही परफेक्ट बसलेली असते त्याच्यामुळे मी बाहीची कटिंगचे व्हिडिओ टाकत नाही. आणि कटोरीचे बाही पण हे एकदम परफेक्ट असल्यामुळे मी त्याची कटिंग शेअर करत नाही. तर हे मी व्हिडिओ आपले जे कोणी पॅटर्न घेतले असेल ते महिलांसाठी जर जमत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण स्किप न करता पाहिला तर तुमच्या लक्षात राहील. तर हे पाठीमागे मी मार्जिंग करून घेतलेली आहे. आणि हा प्रिन्स कटोरी आहे, एकदम परफेक्ट कटिंग आहे ह्याची. ह्याच्यामध्ये जास्त कमी करायची गरज नाही. जर तुम्हाला जर कमी जास्त जर उंची वाढवायची असेल तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत किती मार्जिंग कमी करायची किंवा किती जास्त घ्यायची. तर हे जे पॅटर्न आहे ते ह्याच्यामध्ये तुम्ही कुठेही काहीही न करता जरी आखून घेतलं तरी तुम्हाला एकदम परफेक्ट ब्लाऊज बसते. आणि बरेच महिलांना पण ह्याचा अनुभव आलेला आहे. मला तर ह्याचा अनुभव आल्यामुळे मी हा महिलांसाठी व्हिडिओ शेअर केलेला आहे. आता मी पेपर कटिंग करत नाही. पेपर कटिंग जर करण्यात माझा वेळ जातो त्याच्यामुळे मी हे रेडीमेड पेपर पॅटर्न वापरते. मला ह्याचा भरपूर अनुभव आलेला आहे. माझे कस्टमर पण भरपूर वाढलेले आहे त्याच्यावरती. त्यामुळे मी म्हटलं आपल्या महिलांसाठी हा व्हिडिओ शेअर करावा. आता कटोरीचे पण सगळे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. प्रिन्सचे पण बरेच मी पूर्ण तुम्हाला शेअर केलेले आहेतच व्हिडिओ. पर पुन्हा एका रिक्वेस्टवर हा व्हिडिओ महिलांना आपल्या मैत्रिणींसाठी मी केलेला आहे. तर हे आपण कटिंग करून फक्त अशी आता लगेच स्टिचिंग केले ना तर परफेक्टच ब्लाऊज बसते त्याच्यामध्ये. आणि मला ह्याचा भरपूर अनुभव आलेला आहे. तर माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.